आज आपण इयत्ता 12वीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचा अर्थ, भांडवलाची आवश्यकता, त्यामध्ये स्थिर भांडवलाची आवश्यकता, खेळत्या भांडवलाची आवश्यकता, भांडवल संरचना, व्याख्या, घटक आणि फरक पाहत असताना स्थिर भांडवल आणि खेळत्या भांडवलाचा फरक पाहणार आहोत. वित्त ही संकल्पना पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडित आहे. निधीचे गमन म्हणजेच इनफ्लो व निर्गमन म्हणजेच आउटफ्लो यांच्याशी ती संबंधित असते. व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी उभारण्याची क्षमता आणि त्या निधीचा विनियोग करण्याची कार्यक्षमता यावर अवलंबून असते. हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार पैसा हा एक हात किंवा पाय आहे. एकतर आपण त्याचा वापर करा किंवा गमवा. व्यवसायात यश मिळवण्यासाठी पैसा किती आवश्यक असतो हे आपणास स्पष्ट करत असताना संस्थात्मक वित्त व्यवस्था ही संस्थेसाठी निधी उपलब्धता व त्याचा विनियोग यांच्याशी संबंधित असते. संस्थेच्या कार्यांना वित्तपुरवठा करणे, भांडवल संरचना आणि गुंतवणुकीबाबतचे निर्णय यांच्याशी ती संबंधित असते. हेनरी हॉगलँड यांच्या मतानुसार संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टीची हाताळणी करते. आता संस्थात्मक वित्त व्यवस्थेच्या बाबतीमध्ये किंवा वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय नियोजन, भांडवली बाजारपेठ, मुद्रा बाजार, भाग भांडवल बाजार यांचा अभ्यास अंतर्भूत असतो. वित्त व्यवस्थापक संस्थेकडे पुरेशी व समाधानकारक वित्त व्यवस्था उपलब्ध आहे, किमान मूल्य असलेल्या योग्य प्रकारच्या निधीचा वापर करत आहे, संस्था उभे केलेल्या निधीचा योग्य वापर करत आहे, संस्थेच्या मालकासाठी कमाल लाभांश निर्मितीचा प्रयत्न करत आहे, या बाबतीत खात्री देण्याचा प्रयत्न करीत असतो. आता संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे आधार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 2 संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. एक म्हणजे वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि दुसरं म्हणजे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. यामधील वित्तीय निश्चितीचा निर्णय या बाबतीत व्यावसायिक संस्थेला वित्तीय गरज भागवण्यासाठी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. या ठिकाणी वित्त उभारणीचे विविध पर्याय संस्थेसमोर असतात. समहक्क भाग भांडवल किंवा कर्जाऊ भांडवल यामधील योग्य पर्यायाची निवड संस्था करीत असते. बँकेकडून कर्ज किंवा सार्वजनिक ठेवी किंवा कर्ज रोख्याचा पर्याय संस्थेकडे असतो. वित्तीय व्यवस्थापक योग्य भांडवल उभारणीची खात्री देतो. योग्य भांडवल उभारणी म्हणजे भांडवलाची योग्य रक्कम तसेच योग्य प्रमाणातील कर्जाऊ रक्कम व समहक्क भाग भांडवल यांचे मिश्रण होईल. त्यानंतर वित्त गुंतवणुकीच्या निर्णयाच्या बाबतीत विचार करीत असताना व्यावसायिक संस्थेला जेव्हा भांडवल प्राप्त करण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतात तेव्हा वित्तीय व्यवस्थापक काही निर्णय घेत असतो. ते म्हणजे निधीचा योग्य रीतीने उपयोग करून भागधारकांना कमाल लाभांश मिळवून देणे. याकरता संस्थेला भांडवलाचे मूल्य विचारात घ्यावे लागते. एकदा भांडवलाचे मूल्य कळाले की मग भांडवलावरील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल अशा पद्धतीने निधीचे नियोजन संस्था करू शकते. गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळवणे व व्यवसायामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणे यालाच गुंतवणुकीचा निर्णय असे म्हणतात. या संकल्पनेला भांडवली अर्थसंकल्प असेही संबोधले जाते. त्यानंतर आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व याकडे वळूया. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आपणास निर्णय प्रक्रियेत मदत करणे, प्रकल्पासाठी भांडवलाची उभारणी करणे, संशोधन व विकास कार्यात मदत करणे, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करणे, विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधणे, विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे, जुन्या मालमत्ता बदलणे, लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करणे, विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करणे या बाबीचा विचार करावा लागतो. सर्वप्रथम
वित्त व्यवस्थेच्या महत्त्वामध्ये निर्णय प्रक्रियेत मदत याबाबत चर्चा करीत असताना व्यावसायिक संस्थांचे बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. व्यवसायातील कोणतेही निर्णय किंवा कोणतेही कार्य निधीशिवाय स्वतंत्रपणे पार पाडता येत नाही. व्यवसायामधील प्रत्येक निर्णय त्याचा नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घेणे आवश्यक असते. समोर निरनिराळे पर्याय उपलब्ध असताना जो कमाल नफा मिळवून देईल अशाच पर्यायाचा व्यवस्थापन स्वीकार करते. जो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था हिरवा कंदील दाखवतात. अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्था निर्णय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावते. त्यानंतर प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करण्याच्या बाबतीत जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते तेव्हा तिला भांडवल उभारणी करणे आवश्यक असते. भांडवल उभारणीसाठी व्यावसायिक संस्था समभाग, कर्जरोखे, बंधपत्रे यांची विक्री करते किंवा बँकेचे कर्ज घेते. त्यानंतर संशोधन व विकास कार्यात मदत करणे. या बाबतीत व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन, विकास व तपशीलवार शोधकार्य हाती घ्यावे लागते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्याची तांत्रिक बाजू सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक असते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. त्यासाठी संशोधनाच्या या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची आवश्यकता असते. त्यानंतर व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करण्याच्या बाबतीमध्ये निधीचा ओघ सुरळीत असेल तरच कर्मचाऱ्याचे पगार वेळेत देता येतात. कर्जावर रकमेची परतफेडसुद्धा वेळेवर करता येते. कच्च्या मालाची जेव्हा गरज भासेल तेव्हा तो विकत घेता येतो. उत्पादित वस्तूचे विक्री, संवर्धन तसेच नवीन वस्तूचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी याची मदत होते. त्यानंतर विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधण्याच्या बाबतीमध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेतील सर्व कार्यावर नियंत्रण तसेच समन्वय ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडते. वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार करणेसुद्धा कठीण आहे. कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधीचा पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजाची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालवणे खूप कठीण होईल. यामुळे उत्पादन क्षमतेला झळ पोहोचेल व त्याचे पर्यावसन, विक्री, कंपनीचे उत्पन्न, गुंतवणुकीचा दर या सगळ्यावर त्याचा परिणाम होईल. म्हणूनच प्रत्येक विभागासाठी कार्यक्षमता आणि आर्थिक व्यवस्थापन अवलंबून असते. त्यानंतर विस्तार व विविधीकरणाच्या बाबतीत विचार करत असताना विस्तारीकरण व विविधीकरणासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. संस्थात्मक वित्त व्यवस्था आधुनिक यंत्रसामग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध करते. म्हणूनच कंपनीच्या विस्तारीकरणासाठी तसेच विविधीकरणासाठी वित्त अनिवार्य असते. त्यानंतर व्यवस्थापकीय जोखीम हाताळण्याच्या बाबतीत अचानक विक्रीत झालेली घट, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा, संपामुळे झालेला तोटा अशा प्रकारच्या अनेक जोखिमा कंपनीला हाताळाव्या लागतात. अशा व्यावसायिक जोखिमा हाताळण्यासाठी कंपनीला आर्थिक व्यवस्थापनाची गरज असते. त्यानंतर जुन्या मालमत्ता बदलण्याच्या बाबतीत यंत्रसंच व यंत्रसामग्री काळानुरूप जुनी झाली की कालबाह्य होतात. नवीन यंत्रसामग्री घेण्यासाठी निधीची आवश्यकता असते. लाभांश आणि व्याज देण्याच्या बाबतीत मदत होते. याचा विचार करीत असताना भागधारकांना लाभांश तसेच कर्जरोखेधारक व बँकांना व्याज देण्यासाठी वित्त व्यवस्था आवश्यक असते. त्यानंतर जो शेवटचा मुद्दा आहे, विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स, वस्तू व सेवा कर म्हणजे GST तसेच नोंदणी अधिकाऱ्याला अदा करावयाचे जे शुल्क किंवा कर असतात अशा प्रकारच्या कर व आकार भरण्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था मदत करीत असते. आता भांडवलाच्या आवश्यकतेबाबतीची चर्चा करीत असताना आपणाला जेव्हा उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो तेव्हा तो त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतेचा शोध घेऊ लागतो. प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यास तो प्रकल्प उभारण्यासाठी पुढचे पाऊल उचलतो. पहिले व खूप महत्त्वाचे पाऊल म्हणजे व्यवसाय चालण्यासाठी किती भांडवल आवश्यक असते आणि कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याचा निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागतो. आर्थिक योजनेचा मसुदा तयार करीत असताना सद्यस्थिती तसेच भविष्यातील परिस्थितीचा विचार करावा लागतो. म्हणूनच भांडवलाच्या आवश्यकतेप्रमाणे प्रमाण ठरविताना उद्योजकांना स्थिर भांडवल व खेळते भांडवल याचा विचार करावा लागते. आता यामधील सर्वप्रथम आपण स्थिर भांडवलाची चर्चा करूया. दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. सरळ शब्दात मांडावायचे झाल्यास स्थिर भांडवल म्हणजे
कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता म्हणजे स्थिर मालमत्ता होय. ही संपत्ती व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. उदाहरणार्थ जमीन, इमारत, उपस्कर, यंत्रे ही स्थिर भांडवल गुंतवणुकीची उदाहरणे आहेत. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. तथापि विद्यमान कंपन्यांना विस्तार व विकास कार्यक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठीचीही अशा भांडवलाची गरज असते. तसेच साधनसामग्री बदलण्यासाठी सुद्धा अशा भांडवलाची गरज असते. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेसाठी प्रारंभिक योजना कंपनी प्रवर्तक तयार करतात. यासाठी प्रथम त्यांना कंपनीला आवश्यक असलेल्या स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते व त्याच्या किमतीचा अंदाज घ्यावा लागतो. जमिनीच्या किमती, इमारत बांधणीचे मूल्य, यंत्रसामग्रीच्या किमती या संबंधित माहिती गोळा करावी लागते. वेगवेगळ्या स्थिर मालमत्तेच्या किमतीची बेरीज केली जाते व परिणाम एकूण स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात येते. यावरून आपणास स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे जे विविध घटक आहे त्याचा विचार करीत असताना ते घटक म्हणजे व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे आकारमान, व्यवसायाची व्याप्ती, भांडवलतेचे प्रमाण, उपकरणाची व्यवस्था, जुन्या मालमत्तेचे संपादन, सवलतीच्या दरात मालमत्तेचे संपादन, आंतरराष्ट्रीय स्थिती, अर्थव्यवस्थेचा कल, लोकसंख्येचा कल, ग्राहकाचे प्राधान्य, स्पर्धात्मक घटक या बाबीचा विचार करावा लागतो. आता त्यामध्ये स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये पहिला जो घटक आहे तो व्यवसायाचे स्वरूप. उत्पादन उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. परंतु खरेदी विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज नसते. व्यवसायाचे आकारमान हा सुद्धा एक घटक आहे. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापना केली जाते तेव्हा नैसर्गिकपणे अधिक स्थिर भांडवलाची गरज असते. कारण या व्यवसायाच्या बहुतेक सर्वच प्रक्रिया स्वयंचलित यंत्रे व उपकरणे यावर आधारित असतात. व्यवसायाच्या व्याप्तीच्या बाबतीत विचार करीत असताना एखादी व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. भाडे तत्वाचे प्रमाण या बाबतीत जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर व्यवसायात कमी प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. त्याच्यानंतर उपकराराची व्यवस्था, उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल किंवा करीत असेल अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायाची स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. त्यानंतर जुन्या मालमत्तेचे संपादन, जुने यंत्रसंच किंवा जुनी साधनसामग्री कमीत कमी किमतीत उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेत आवश्यक असलेली गुंतवणूक किमान पातळीवर केली जाते. सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन या बाबतीत विचार करीत असताना प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन, बांधकाम साहित्य देऊ शकते. यंत्रसंच व साधनसामग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून दिली जाते. अशा सुविधेमुळे स्थिर मालमत्तेची आवश्यकता कमी असते. आंतरराष्ट्रीय स्थितीच्या बाबतीत विचार करीत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठी हा घटक खूप महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ युद्धाची शक्यता असताना व पुढे यामुळे सामग्रीची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होणार असेल तर कंपनी स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवण्याचा निर्णय घेतो. अर्थव्यवस्थेचा कल या बाबतीत विचार करीत असताना कंपनीचा भविष्यकाल उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवला जातो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा मिळायला मदत होते. लोकसंख्येचा कल या बाबतीत विचार करीत असताना लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना व्यवसाय वाढीसाठी ही चांगली संधी आहे. उदाहरण ऑटोमोबाईल उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तूचे उत्पादन, तयार कपड्याचे व्यवसाय इत्यादी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज असते. ग्राहक प्राधान्य या बाबतीत वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादक तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते. स्पर्धात्मक घटकाच्या बाबतीत विचार करीत असताना हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मुख्य घटक आहे. प्रतिस्पर्धी व्यवसायापैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली तर
त्याच प्रकारच्या व्यवसाय कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास प्रवृत्त होतात. त्यानंतर आपण